गुड आफ्टरनून. कशी चालली? उन्हाळा कम पावसाळ्याची सुट्टी. निम्मा उन्हाळा तर पावसाळ्यातच निघून गेला. जरा कुठे पोट दुखलं किंवा जरा कुठे पोटाचे प्रॉब्लेम झाले, पोटावर सूज आली, आतड्यावर काय झालं, पचनाचा प्रॉब्लेम झाला, अपचन झालं, ढेकरा येणं, पोट साफ न होणं, सगळ्यासाठी एकच इलाज सांगतात डॉक्टर, फायबर खा. फायबर 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 म्हणजे काय? आजकालच्या गिरण्यांमध्ये आपण जे दळून आणतो ना, मैद्यापेक्षा बारीक, त्याच्यामुळे या अशा चपात्या होतात आपल्या, मैद्यापेक्षा बारीक पीठ मिळतं. मग फायबर खायचं तरी कुठनं खायचं? हे बघा, माझ्या मम्मीचं डोकं आहे. आपण ज्या 12 महिने साठीच्या कुरडया करतो, त्या कुरडयाचा चीक काढल्यानंतर जे गव्हाचं वरचं शिल्लक राहतं, त्याला कोंडा म्हणा किंवा हे, तर हे सगळं आत्ता वानोळा आलेला आहे माहेरवरून. त्याच्यामध्ये कोंड्याच्या भातवड्या माझा आवडता एक प्रकार आहे. त्या भातवड्या अशा असतात, भाजल्यानंतर आता मी त्याला कमी तेलात एअर फ्रायरला भाजल्यानंतर इतका छान प्रकार तयार झालेला आहे, एकदम कुरकुरीत असा. हे बघा, आवाजावरनं कळते. अहो, तुमच्या कुरडईला काय करता, कुरडईला 4 पटीला चवीनं मागे टाकेल. दिसायला कसा जरी असला ओबडधोबड, तरी कुरडईला 4 मागे टाकेल असा. ज्यावेळेस तळलं नाही त्यावेळेस असा प्रकारे दिसतं. त्या कोंड्याला शिजवून त्याच्या भातवड्या घातलेल्या आहेत. हा 6 महिने जाईल इतका खाऊ दिलेला आहे मम्मीनं. तर एकदा करून बघा. ज्यांना कुणाला फायबरची गरज आहे किंवा फायबर खायचं आहे, तर सगळ्यात मस्त फायबरचा असा सोर्स आहे. आणि मला वाटतं नुसतं एवढं जरी खाल्लं ना, याच्यामध्ये मग तुम्ही हिरवी मिरची, लसूण, अजून काही काही बरेच पदार्थ टाकू शकता चवीसाठी. पण नुसत्या कोंड्याच्या जरी केल्या तरी इतक्या छान होतात एअर फ्रायरमध्ये, कमी तेलामध्ये, कमी ऑइल प्लस जास्त फायबर. मला नक्की कळवा तुम्हाला याची चव आवडली का ते.